आज वटपौर्णिमेचा दिवस आणि आज आपण या गैवीदेवाच्या डोंगरावरती आणि शिवराई वन प्रकल्पाच्या परिसरामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं वटवृक्षाचं पूजन विद्वांच्या हस्ते आपण केलेलं आहे. आणि या सर्व एकल महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. सावंत काकू आहेत, प्रतिभाताई गायकवाड, हुसेताई जगतापताई काकू आणि आमच्या गावातील सर्व भावकीतील विधवा महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि हे पहिलं वडपूजन या ठिकाणी संपन्न झालेले आणि या महिलांच्या हस्ते आपण या ठिकाणी पूजा केलेली आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सत्संगाची संगत किंवा सत्कार्यामध्ये सगळ्यांना सहभागी होण्याची संधी ही मिळत नसते, परंतु या ठिकाणी तुम्ही आलात आणि तुम्हाला ईश्वरानं ही संधी या पहिल्या कार्यक्रमामध्ये दिलेली आहे. म्हणजे फार मोठ्या महिला जरी नसल्या तरी चांगलं काम करायची संधी प्रत्येकाला मिळत नाही. काही ठराविक लोकांना छोट्या गोष्टीपासून होती. पहा तुम्ही, रामायण काळामध्ये रामाच्या हातानं शबरीला बोरं खाण्याची संधी फक्त शबरीलाच मिळाली. रामाच्या हातानं बोरं खाण्याची सगळ्या महिला होत्या ना त्या काळामध्ये. त्या रामाच्या राज्यामध्ये असंख्य महिला होत्या, परंतु मान एकाच व्यक्तीला मिळाला, अहिल्या. आणि तिच्या त्या शिळामधून तिला जी मुक्ती मिळाली ती सुद्धा महिला एकच होती. म्हणजे संधी तिला एकाच व्यक्तीलाच मिळाली, बरोबर का? म्हणून या जगामध्ये ज्या ज्या चांगल्या संधी असतात त्या चांगल्या संधी आज तुमच्या रूपानं इथं तुम्हाला मिळाल्यात असं मी म्हणतो. आणि या कामाची सुरुवात, या शुभकार्याची सुरुवात आज झालेली आहे. आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी आल्याबद्दल या ठिकाणी अभिनंदन करतो. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आपलं आयुष्य निरोगी आणि जगाच्या कल्याणासाठी राहावं. कारण वड काय आहे की ऑक्सिजन देतो आपल्याला सगळ्यांना. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जमिनीमध्ये पाणी घेऊन जाण्याचं काम करतो, जमिनीमध्ये पाणी साठवण्याचं काम करतो. म्हणजे ह्या विश्वाच्या कार्यामध्ये वडाची भूमिका खूप महत्त्वाची. म्हणून सावित्रीने उगाच वडाकडे प्रार्थना केलेली नाही, कारण वड हा प्राणदाता आहे, जीवनदाता आहे. आणि अशा जीवनदात्या वडाचं पूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर आपण वडांचं रोपण आलेल्या एकल महिलांच्या हस्ते आपण करणार आहोत. सर्वांचं धन्यवाद. शेतकामाला